साक्षात श्री दत्तगुरू निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबर वृक्षाची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की त्याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाची पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. नमस्कार, भक्तिरस चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण औदुंबर वृक्षाचे महत्त्व आणि त्याची कथा ऐकणार आहोत. औदुंबर वृक्षाखाली स्वतः श्री सद्गुरू दत्तात्रय मूर्तींनी नरसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबर वृक्षाचे महत्त्व खूप मोठे आहे. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जेवू घातल्यास अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशी रुद्र केल्या असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यास खूप पुण्यपदरी पडते. या झाडाच्या 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग भयंकर रोग देखील बरे होतात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते. तसेच जपाचे अनंतपटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असेही म्हणतात. औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष का म्हणतात आणि प्रभू विष्णूंनी औदुंबर वृक्षाला सदैव फळे येतील, तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील, या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल असा आशीर्वाद का दिला, यामागची आपण गोष्ट ऐकूया. प्रभू विष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले. त्याची कथा आपण ऐकणार आहोत. हिरण्यकश्यपू नावाचा एक दैत्य होता. त्याला देव, दानव, मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व जमिनीवर कुठेही मारू शकणार नाही असा ब्रह्मदेवाकडून आशीर्वाद मिळाला होता. पण त्याने तो फार उन्नत झाला होता आणि स्वतःला अजिंक्य मानू लागला होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद असे होते आणि तो विष्णूचा भक्तही होता. सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्याने हिरण्यकश्यपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचे प्रयत्न केले, परंतु सुदैवाने ते असफल ठरले. त्याचे त्या हिरण्यकश्यपूने फार हाल केले. अनेकदा त्याला ठार मारण्याचे अघोरी प्रयत्नही करून पाहिले, पण देव तरी त्याला कोण मारी. अखेर दरवेळी मृत्युमुखातून प्रल्हाद सुखरूपपणे बाहेर येत असे. हे पाहून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हणाला, तुझा तो विष्णुदेव आहे तरी कुठे? तेव्हा प्रल्हाद म्हणाला, बाबा, श्रीहरी विष्णू तर चराचरात सर्वत्र आहेत. यावर हिरण्यकश्यपू म्हणाला, भालाच्या या खांबातही आहेत? प्रल्हाद म्हणाला, हो बाबा, या महालाच्या खंबातही आहेत श्रीहरी विष्णू. ते ऐकता संतापाच्या भरात हिरण्यकश्यपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा कडाड असा आवाज येऊन त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा असा नरसिंह रूपात श्रीहरी विष्णू बाहेर पडले. त्यांनी त्यांच्या प्रखर नखांनी हिरण्यकश्यपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्यांचे पोट फाडून त्याला ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा त्यांनी वध केला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या श्रीहरी विष्णुरूपी नरसिंहाच्या नखात भरले आणि त्यांच्या नखाचा दाह होऊ लागला. त्यावर देवी श्री महालक्ष्मींनी जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात नरसिंहांना आपली नखे खुपसायला सांगितली. त्या औषधाचा परिणाम झाला व नरसिंहाच्या नखाचा दाह शांत झाला. त्याने उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा विष्णू देवी लक्ष्मींवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की, हे औदुंबर वृक्षा,
आपल्यावर सदैव फळे येतील. आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आणि आपली पूजा सेवा करणाऱ्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्तीही होईल. याच कारणाने औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात. श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले होते. त्यांनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि हिरण्यकश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवले. काही कालांतराने दुभगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचे औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले. प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला. प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या वृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या श्री दत्तात्रेयांचे दर्शन दिले आणि ज्ञानबोध दिला. प्रल्हादास श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला. परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तात्रेयांच्या चरणकमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली. तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले, हे औदुंबर वृक्षा, तुझ्या प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने राहीन. तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्याने कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे. औदुंबर वृक्षाला दैवी वृक्ष असेही म्हणतात, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊ. कडुलिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. हिंदू धर्मात हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचे अर्थात औदुंबराचे झाड. पूजेचा ठराविक दिवस नसला तरी नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे. या झाडावर शुक्राचे राज्य मानले जाते आणि ते वृषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे. या झाडाचे अनेक फायदे आहेत ज्याबद्दल सर्वसामान्यांना माहीत नाही. या झाडाची फळे, पाने, मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतोच, पण ग्रहामुळे होणारे अनेक दोषही दूर होतात. औदुंबर हा कलियुगाचा कल्पवृक्ष मानला गेला आहे. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.